भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र गणपती आणि कार्तिकेय हे तर सगळ्यांनाच माहीत आहेत. भगवान शिवाला एक तिसरा पुत्रही होता. एक असा पुत्र जो जन्मतः अंध होता आणि पुढे जाऊन बनला या सृष्टीसाठी एक भयंकर काळ, अंधकासूर, ज्याने स्वतःच्याच अज्ञानामुळे आपल्या आईवर वाईट नजर ठेवली. कोण होता हा शिवपुत्र आणि काय आहे अंधकासुराची ही थरारक आणि रहस्यमय कथा? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. कैलास पर्वतावर एक दिवस माता पार्वती खेळकरपणे भगवान शिवांचे दोन्ही डोळे मागून आपल्या हातांनी बंद करतात. पण शिव म्हणजे संपूर्ण सृष्टीचा प्रकाश. त्यांचे डोळे बंद होताच एका क्षणात संपूर्ण विश्व काळोखात बुडते. देव घाबरतात, पृथ्वी थरथरू लागते. शिवांच्या दिव्य ऊर्जेमुळे आणि माता पार्वतीच्या हाताच्या उष्णतेमुळे भगवान शिवांच्या कपाळावरून घामाचा एक थेंब जमिनीवर पडतो आणि त्या उष्ण थेंबातून जन्म घेतो एक विचित्र, भयानक आणि जन्मतःच अंध असलेला बालक. अंधारात जन्म झाल्यामुळे त्याचे नाव ठेवले जाते अंधक. पण हा शिवपुत्र कैलासावर नाही तर असुरांच्या जगात वाढला. असुर राजा हिरण्याक्ष याला मूल नसल्यामुळे भगवान शिव हा बालक त्याला दत्तक देतात. वाईट संगतीमुळे अंधकाच्या मनात शक्ती, सत्ता आणि प्रचंड अहंकार भरू लागतो. स्वतःला सामर्थ्यवान बनवण्यासाठी तो कठोर तपस्या सुरू करतो. वर्षानुवर्ष केलेल्या या तपस्येवर प्रसन्न होऊन त्याला अजेय बनण्याचे वरदान मिळते. आता अंधक स्वतःला त्रिलोकाचा स्वामी समजू लागला. सत्तेच्या नशेने आंधळा झालेल्या अंधकाची नजर एका दिवशी कैलासावर पडते आणि त्याची कुदृष्टी खिळते साक्षात माता पार्वतींवर. अज्ञानाच्या अंधकारात बुडलेल्या अंधकाला हे माहीतच नसते की ज्यांच्यावर तो मोहित झाला आहे तीच त्याची जन्मदाती माता आहे. जेव्हा तो माता पार्वतींचे हरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भगवान शिवांचा महाक्रोध जागृत होतो. त्रिलोकाला हादरवून सोडणारे एक भयंकर युद्ध सुरू झाले. भगवान शिव स्वतः अंधकासुराचा वध करण्यासाठी पुढे सरसावतात. पण इथे एक मोठे संकट उभे ठाकते. अंधकाच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जसा जमिनीवर पडतो तसा त्यातून एक नवीन, तितकाच शक्तिशाली असुर जन्माला येऊ लागतो. संपूर्ण रणभूमी अंधकासुराच्या हजारो रूपांनी भरून जाते. शेवटी भगवान शिव आपल्या अमोघ त्रिशूळाने अंधकासुराच्या छातीवर प्रहार करतात. मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणी अंधकासुराच्या मनातील अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो आणि त्याला दिव्य दृष्टी मिळते. त्याला सत्य समजते की तो ज्यांच्या विरुद्ध लढत होता तेच त्याचे खरे मातापिता आहेत. पश्चात्तापाच्या आगीत होरपळणारा अंधक रडत रडत भगवान शिव आणि माता पार्वतीची क्षमा मागतो. दयाळू महादेव त्याचा पश्चात्ताप पाहून त्याला क्षमा करतात आणि त्याला मुक्ती देतात. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.